भुदरगड तालुक्यातील कडगाव वन विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढलाय। तिरवडे फाट्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। यामध्ये कडगाव पाडगाव परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते। वन विभागाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा कार्यालयावर आला असता वन कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलाय। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात। आपल्या मागण्या मान्य न झाल्यास वन विभागातील अधिकाऱ्यांना डांबून ठेवू, तसेच कर्मचाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। मागील आठवड्यात मोर्चाचे निवेदन देऊनही जिल्ह्याचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद उपस्थित न राहिल्याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागातील सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन विविध मागण्या सोडवण्याचे आश्वासन जी गुरुप्रसाद यांनी दिले। त्यानंतर शेतकऱ्यांचे हे आंदोलन काही दिवसांकरिता स्थगित करण्यात आले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, बिद्रीचे संचालक धनाजी देसाई, सत्यजित जाधव, राहुल देसाई, के.जी. नांदेकर, संदीप वरंडेकर, नंदू ठाकूर, अनिल तळकर, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, संदीप देसाई, दशरथ धम्मरक्षित, संदीप वरंडेकर, के.ना. पाटील आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी कडगावहून संतोष सुतार।